यंदाच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 10 आपण बनवला. याच्या आधीचे सर्व पार्ट तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून बघू शकता. आणि बऱ्याच लोकांना प्रीसेट इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येतोय. तर मित्रांनो, तुम्ही जस्ट यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकताय SP क्रिएशन प्रीसेट इम्पोर्ट. तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. एक वेळेस मी तुम्हाला स्क्रीनवरती जाऊन पण दाखवतो. तर हा व्हिडिओ तुम्ही इथून बघू शकताय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन सर्च करायचं आहे SP क्रिएशन, आणि त्यानंतर तुम्हाला अलाइट मोशन इम्पोर्ट, ठीक आहे. इतकं इम्पोर्ट जरी टाकलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. SP क्रिएशन अलाइट मोशन इम्पोर्ट, ठीक आहे. 8 महिन्यापूर्वीच मी व्हिडिओ तो टाकलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एक वेळेस बघा, तुम्हाला संपूर्ण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि जरी नाही झाले तर तुम्हाला XML फाईल जी आहे ती मी दिलेली आहे, ती तुम्ही इथं टेम्पलेटवरती जाऊन वगैरे इम्पोर्ट करू शकताय, ठीक आहे. इथं अपलोड करून तुम्ही ती इम्पोर्ट करू शकताय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन करून घ्यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला जे मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे मी तुम्हाला, तर त्या मटेरियलमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्हाला शॅडो वगैरे दिलेले आहेत. तर ते शॅडो तुम्ही यूज करू शकता. अदरवाईज तुम्हाला दुसरा एक मी ऑप्शन सांगतो. जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक शेप इन्सर्ट करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरिया किंवा स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं. ओके, ग्रेडियंट कलर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जर इथं कलर कॉम्बिनेशन बनवलं, इथं बघू शकता अशा प्रकारे, तरी देखील चालू शकेल. बट जे मी तुम्हाला दिलेले आहेत बनवून ते तुम्ही यूज करू शकताय. तर इथं बघू शकता थोडंसं जे आहे ते मी अशा प्रकारे झूम करून घेतो. ओके, तर इथं झूम केल्यानंतर यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट करायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता अशा प्रकारे हे दिसून जाईल. तर यात जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे थोडंसं झूम करा आणि हे थोडंसं असं खाली इथं अशा प्रकारे इथं खाली घ्यायचं आहे. आणि सेम हेच तुम्ही इथून डुप्लिकेट करायचं आहे. इथून डुप्लिकेट लेअर करायचे आणि एक लेअर मित्रांनो इथून तुम्ही -180 डिग्रीमध्ये रोटेट करायचे. ओके, -180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर याला अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता सेंटरला एक तुम्हाला ब्लॅक शॅडो बघायला भेटेल. दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे. दोन्हीलाही सिलेक्ट केल्यानंतर इथं पहिले आपले 3 डायलॉग्स जे आहेत त्यामध्ये तिथंपर्यंतच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे. वाढवल्याच्या नंतर याच्या वरच्या बाजूला आपल्याला प्लसवरती क्लिक करून इथं टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर 2025 टाईप करायचं आहे. ओके, इथं सेंटर करायचं आहे. इथं गेल्यानंतर व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला जे फॉन्ट हवे असतील ते तुम्ही फॉन्ट यूज करू शकता. ओके, तर इथं बघू शकता ओपन सॅन्स बोल्ड एक्स्ट्रा बोल्ड जो फॉन्ट आहे तो आपण घेऊया आणि त्याची इथून आपण PT जे आहे ते थोडंसं वाढवूया. ओके, मी इथं 64 ठेवलेलं आहे. तर तुम्ही देखील या टाईपमध्ये 64 ठेवू शकताय. आणि याचा कलर तुम्ही जर व्हाईट ठेवला असेल किंवा डायरेक्ट नॉर्मली असं ग्रे ठेवला तर चालेल. बट व्हाईट ठेवला असेल तर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन इथून तुम्ही 30% आसपास करून घ्यायचं. ओके, त्यानंतर याची साईज थोडीशी अशा प्रकारे वाढवून घ्यायची. ओके, इथं इतकी ठेवलेली आहे आणि याला देखील आपण 3 लेअरपर्यंत वाढवून घ्यायचं. ओके, वाढवल्याच्या नंतर इथं बघू शकता प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचे आणि इथं तुम्ही जे अशा प्रकारचे PNG दिलेले आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, 1 नंबरचे बीटपर्यंत घेतलेले आहेत. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून दुसरी PNG जी आहे ती दुसरी आपण यावरती अशा प्रकारे सेट करायचे. त्यानंतर तिसऱ्या बीटवरती तिसरी PNG आपण ॲड करायची. ओके, तिसरी कुठली आहे तर भूल तो नाही गई हमें, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे एका वेळेस सेट करा म्हणजे बरोबर जे आहे ते सेंटरला तुम्हाला दिसून जाईल. आणि याला एक अशा प्रकारे टॉप वगैरे हे दिसत आहे. तर असे करून घ्या. ओके, तर आता यानंतर आपल्याला मित्रांनो बघू शकता हे सगळे जे आहेत दिलेले ते सगळे दिसत आहेत. ते दिसत नाही तर याला आपण शॅडो दिला तरी चालेल. शॅडो ऑन केल्यावर टॉप जो आहे तो थोडासा ओळखतोय. ओके, तर हे असं झाल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे फेड सर्च केल्यानंतर फेड इन फेड आउट दिसेल. तर हे 0.30 दोन्हीलाही करा आणि सिम्पली हा जो इफेक्ट हा इथून कॉपी करायचा. ओके, कॉपी इफेक्ट केल्यानंतर प्रत्येक लेअरला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे आणि या टाईपमध्ये दिसून जाईल. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता इथं पुढं बघा, इथं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, लास्टला जे आपला 2025 आहे त्याला देखील
इफेक्ट द्यायचे आणि फेड आउट जो आहे आणि फेड इन जो आहे तो 0.30 करा. स्टार्टला बघू शकताय अशा प्रकारे दिसेल आणि आपला एंड जो होणार आहे तो एंड अशा प्रकारे होईल. ओके, आता यानंतर मित्रांनो इथून पुढं जे आहे ते आपल्याला आपल्या मंडळाचा लोगो ॲड करायचा आहे. ओके, बट त्याआधी इथं मित्रांनो बघू शकताय तर आपल्याला काय करायचं आहे तर इथं 2 नंबरला जो आहे म्हणजे लास्ट जी PNG जे ॲड केलेलं त्यावरती प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन व्हाईट कलर द्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं, एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचं आहे आणि यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे ब्लिंक इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर ब्लिंक इफेक्ट तुम्ही 16 हर्ट्समध्ये फास्ट मुवमेंट असे झाले पाहिजे असं करा. त्यानंतर इथून पुढे हा दिसेल. ओके, तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं बघा, तर जे शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्यामध्ये यायचे. त्यामध्ये आल्यानंतर इथे एक मी तुम्हाला ग्रुप दिलेला आहे. ओके, तर या ग्रुपमध्ये जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या मंडळाचं नाव चेंज करू शकताय, मंडळ कितव्या वर्षाचा आहे ते चेंज करू शकताय. गणपतीचा हा फोटो जो आहे हा देखील इथून तुम्ही चेंज करू शकता. ओके, तर मी जे आहे ते मी माझ्या मंडळाचं केलेलं आहे. सो इथे तुम्ही कलर वगैरे मंडळाचं जे आहे ते देखील इथून चेंज करू शकता. ओके, तर अशा प्रकारे हे नाव वगैरे किंवा कलर वगैरे हे पण तुम्ही इथून चेंज करू शकताय. ठीक आहे, तर इथं आपण कलर जो आहे हा इथून कलर टेम्पलेटमधून चेंज देखील करू शकतोय अशा प्रकारे. ओके, थोडासा असा गोल्डन वगैरे पण ठेवू शकतोय. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे कलर वगैरे नंतर त्याला तुम्ही बाकीचं जे शॅडो वगैरे आहे ते देखील तुम्ही देऊ शकताय. म्हणजे एकदम प्रॉपर तुम्ही फुल्ली कस्टमाइज करू शकताय. आता हा जो ग्रुप आहे या ग्रुपवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून एक सर्कल ॲड करायचं आहे. सर्कल ॲड केल्यानंतर अशा प्रकारे झूम करायचं सर्कल. ओके, आणि बरोबर गणपती त्यात व्यवस्थितरित्या असा बसेल अशा प्रकारे सेट करायचे. दोन्हीलाही सिलेक्ट करायचे आणि इथं 2 नंबरला जो ऑप्शन आहे इथं वरती ग्रुपचा त्यावरती जर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमचा सर्कल एक तयार होईल. या सर्कलला मग तुम्ही जे आहे ते बॅकग्राऊंड याचा इथं जर साईडला क्लिक केलं तर सेटिंगमध्ये जायचं आहे, ब्लॅक आहे तिथं ट्रान्सपरंट करायचं आहे आणि त्यानंतर शेअरवरती क्लिक करून करंट फ्रेम ॲज PNG इथं खाली दिसेल तुम्हाला करंट फ्रेम ॲज PNG. एक्सपोर्टवरती क्लिक करून ही PNG सेव्ह करायची. पहिल्यांदा सेव्ह झाल्यानंतर बॅक यायचं आहे. आता बॅक आल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. ओके, व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथून पुढं जस्ट पेस्ट करायचे लेअर. आपला ग्रुप जो आहे तो पेस्ट झालेला आहे. तर इथं आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जो आता एक्सपोर्ट केलेला PNG आहे हा PNG ॲड करायचा आहे आणि हा PNG मित्रांनो पूर्णपणे एंडपर्यंत वाढवून घ्यायचा पहिल्यांदा. ओके, यानंतर तुम्ही व्हाईट शॅडो वगैरे द्यायचे असेल तुम्हाला तरी देऊ शकताय. इथून तुम्ही कलर स्ट्रोकमध्ये जाऊन व्हाईट जर दिला तर नाही, याचं सर्कलला नाही होत आहे. तर आपण जस्ट याची स्ट्रोक काढूयात. जर तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही जो ग्रुप क्रिएट केला होता PNGचा त्याला तुम्ही देऊ शकताय. ओके, सो एक वेळेस मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे करायचं. इथं आल्यानंतर हा जो ग्रुप आहे या ग्रुपलाच तुम्ही बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन याची बॉर्डर व्हाईट कलरची जर दिली तर त्यानंतर जर आपण एक्सपोर्ट केला, हा एक्सपोर्ट करंट फ्रेम ॲज PNG केला तर इथं बघू शकताय याला बॉर्डर आलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही करा. बॅक यायचं आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर यावरती आपण जस्ट हा रिप्लेस करून घेऊया. तर बॉर्डरवाला ॲड केलेला बघू शकता, बॉर्डर आलेले. आता मित्रांनो काय करायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मटेरियलमध्येच तुम्हाला एक मी ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे. ओके, हा ओव्हरले व्हिडिओ जो आहे तो ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. ओके, किंवा स्क्रीन जर नाही दिला तर तुम्ही जस्ट नॉर्मल ठेवा. नॉर्मल ठेवल्यानंतर याला बॅकग्राऊंडला घ्या. ओके, बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर देखील प्रॉपर दिसेल. एक्स्ट्रा पार्ट व्हिडिओचा रिमूव्ह करा. आता मित्रांनो काय करायचं आहे, प्रत्येक बीटमध्ये जस्ट हा इमेजेस आहे याला आपण स्प्लिट करत जायचं. ओके, अशा प्रकारे केल्यामुळे काय होईल, प्रत्येक बीटमध्ये एक इमेजेस सेम इमेजेस ॲड केल्यासारखा दिसेल. तर या टाईपमध्ये जेवढे पण बीट आहेत सगळ्यांना मी हे अशा प्रकारे करत आहे स्प्लिट. ओके, आणि त्यानंतर आता बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं. 1 नंबरची प्रीसेट इथून तुम्ही कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर पहिले 3 सोडायचे आहेत. त्यानंतर पहिल्या इमेजपासून या PNGचा हा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे द्यायचा आपण. ओके, आता यात जर बघितलं मित्रांनो तुम्ही तर अशा प्रकारे हे दिसत आहे साईडनं. तर तुम्ही यासाठी टाईल्स इफेक्ट जो आहे तो ऑफ ठेवला तरी चालेल. ओके, तर हा टाईल्स इफेक्ट ऑफ ठेवलेला कॉपी करायचा आपण आणि प्रत्येक लेअरला हे अशा प्रकारे पेस्ट करत जायचं आहे. ठीक आहे, तर टाईल्स इफेक्ट ऑफ केल्यानंतर प्रॉपर जो आहे तो इफेक्ट आपला बघायला भेटतोय. तर हा इफेक्ट मित्रांनो कुठंपर्यंत द्यायचा आहे बघा, तर जिथंपर्यंत डबल बीट आपले दिसत नाही
तिथपर्यंत हे द्यायचं, म्हणजे तुम्हाला सेकंद पण पुढे गेल्यानंतर सांगतो. तर बरोबर जे आहे ते 14 सेकंदापासून 14.8 पासून पुढं बॅक यायचं आहे आणि दुसरा इफेक्ट आपला पेस्ट करायचा. ओके, तर दुसरा इफेक्ट इथून मी कॉपी केलेला आहे. दुसऱ्या इफेक्टमध्ये पण देखील आपल्याला टाईल्स इफेक्ट जर असेल तर तो रिमूव्ह करायचा. ओके, तर इथं मी जस्ट 14 सेकंदानंतर पेस्ट करतो. तर यात आपल्याला टाईल्स इफेक्ट असेल तर दिसेल, तिथं आपण बघू. तर यात टाईल्स कदाचित नसावं, नाही यामध्ये. तर आपण जेवढ्या पण आता लेअर राहिलेले आहेत आपल्या या PNGच्या मंडळाच्या, तर ते आपण इथं पेस्ट करत आहोत. तोपर्यंत जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला या लाईक केला नसेल, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता मित्रांनो आपले सगळे पार्ट जे PNG होते त्यांना आपण इफेक्ट देऊन झालेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो याला जर तुम्ही इथं वरती ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटी म्हणून लाईटन इफेक्ट दिला असेल व्हिडिओला, तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे वरती जर घेतला तर आपल्या PNGच्या वरून देखील हा फायर इफेक्ट जाताना दिसेल. तर एकदम कूल असा व्हिडिओ दिसून जाईल. ठीक आहे, तर व्हिडिओ मित्रांनो बघू शकता स्टार्टला देखील आपण इफेक्ट दिलेले आहेत आणि व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझोल्यूशन 1080 पिक्सल ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.